नमस्कार, मी गोरक्ष जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. पोलीस अधिकाऱ्याने डोक्यात गोळी झाडून जीवनाचा शेवट केला. मंगळवेढा बस स्थानकावर दारूच्या नशेत एका तरुणाचा मृत्यू. मोटरसायकल चोरीतील 3 अट्टल चोरटे गजाआड. मंगळवेढा नगर परिषदेच्या वतीने डेंग्यू मलेरियाच्या विरुद्ध मोहीम राबवण्यासाठी वारी परिवाराच्या वतीने निवेदन. कृष्णा धोत्रे प्रकरणी नरबळीचा गुन्हा दाखल करा. आणि मंगळवेढा तालुक्यातील साखर कारखान्यांनी FRP पेक्षा 400 रुपये जास्त ऊस बिल द्यावे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. एखाद्या चित्रपटातील कथेला शोभेल अशी थरारक घटना सोलापुरात घडली आहे. जगाचा निरोप घेण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्याने सुसाईड नोट लिहून डोक्यात गोळी झाडून आपल्या जीवनाचा शेवट केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. चिमू आणि पिल्लू, मला माफ करा, मी तुमच्यासाठी काही एक भरीव योगदान देऊ शकलो नाही. अपेक्षा करतो की माझ्या पश्चात तुम्ही दोघे जीवाचे रान करून चांगल्या भवितव्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. पिल्लूला माझे अनेक शुभ आशीर्वाद व त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. चिमू, मला माफ कर, ही वाक्य एखाद्या चित्रपटाचा संवाद नाही, तर वास्तवाला कुटुंबकर्ता अथवा बाप म्हणून परिस्थितीपुढे हात टेकलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट मधील वेदना आहेत. कामाचा ताण व वरिष्ठांच्या आरोपींना मदत करीत असल्याचा आरोप. यामुळे मानसिक संतुलन ढळल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद प्रकाश मळाले यांनी गोळी झाडून जीवन संपवल्याची खळबळजनक घटना शनिवारी पहाटे घडली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागाकडे त्यांच्या शवाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून नातेवाईकांना दुपारपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नसल्याचे सांगण्यात आले. आनंद मळाले हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार या ठिकाणी सेवा बजावली. पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती. नांदेड जिल्ह्यातील बलोली पोलीस ठाण्याच्या नेमणूक असलेले आनंद प्रकाश मळाले यांना कुंटूर पोलीस ठाण्याचा पदभार देऊन परतीच्या वाटेवर असताना झालेल्या दुर्घटनेत चेहऱ्यावरील उजव्या बाजूचा जबडा फ्रॅक्चर झाला होता. मळाले यांनी आतापर्यंत 25 वर्षे शासनाची इमानी इतबारी सेवा बजावली असून पोलीस ठाणे बिलोली येथे हजर झाल्यापासून त्यांच्या बाबतीत अनेक उलटसुलट गोष्टी घडत असल्याचे त्यांना प्रकर्षाने जाणवत आहे, असं सुद्धा त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे. मंगळवेढा बस स्थानकावर दारू पिऊन दारूच्या नशेत अज्ञात कारणाने एका 46 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याची मंगळवेढा पोलिसात अकस्मात मयत नोंद झाली आहे. या घटनेची हकीकत अशी, मंगळवेढा बस स्थानकावर दिनांक 6 रोजी सकाळी 7 पूर्वी यातील मयत संतोष बबन साखरे हे दारू पिऊन दारूच्या नशेत अज्ञात कारणाने मयत झाले असल्याची खबर हरी प्रक्षाळे राहणार फुलचिंचोली यांनी पोलिसात दिली. दरम्यान पोलिसांनी याचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. याचा अधिक तपास पोलीस नाईक कृष्णा जाधव हे करीत आहेत. सांगोला आठवडा बाजारातून तसेच जनावरे खरेदी विक्री बाजारातून चोरीला गेलेल्या मोटरसायकलचा छडा लावण्यात सांगोला पोलिसांना यश आले असून पोलिसांनी सुफियान तय्यब बेंद्रेकर, सचिन भारत ढोले दोघे राहणार परीट गल्ली सांगोला, अमोल ईश्वर गेजगे राहणार अकोला तालुका सांगोला या 3 अट्टल चोरट्यांना गजाआड केले. तसेच पोलिसांनी चोरीस गेलेल्या विविध जिल्ह्यातून 2,76,000 रुपये किमतीचे 17 महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत. आठवडा बाजारसह जनावरांच्या खरेदी विक्री बाजारातून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल व मोबाईल चोरीच्या घटना मागील काही दिवसात घडल्या होत्या. या चोरट्यांना जेरबंद करून चोरीचा छडा लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी पोलिसांना दिले होते. या अनुषंगाने सांगोला पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 902/2023 भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना सांगोला शहरातील 3 इसम विना कागदपत्राच्या मोटरसायकल विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सांगोला पोलिसांनी सुफियान तय्यब बेदरेकर, सचिन भारत ढोले दोघेजण राहणार परीट गल्ली सांगोला, अमोल ईश्वर गेजगे राहणार अकोला तालुका सांगोला यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगोला शहरातून 2 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून 45,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच सांगोला शहर व ग्रामीण भागात आठवडा बाजार व जनावरे खरेदी विक्रीच्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर मोटरसायकली व मोबाईल चोरीच्या घटना मागील काही दिवसात घडलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सांगोला पोलिसांनी मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणावरून मोठ्या प्रमाणावर मोबाईल हे सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील आढळून येत असल्याचे दिसून आले. यावर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी पथके तयार करून रवाना केली होती. सदर पथकाने विविध जिल्ह्यातून सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस व गहाळ झालेले 2,67,000 रुपये किमतीचे 17 महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत. आठवडा बाजार व जनावरांचा बाजार यामध्ये पोलीस अंमलदारांची प्रभावी गस्त करण्यात येत असून पोलीस ठाणे हद्दीत सांगोला, महूद, कोळा, जुनोणी बाजारात देखील गस्त व वेगवेगळ्या ठिकाणी रातगस्त नाकाबंदी नेमण्यात येत आहे. मोबाईल मोटरसायकली चोरीच्या घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसला असून यापुढे आठवडा बाजारात प्रभावी गस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले. 2 वर्ष झाली नगरपालिकेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. यामुळे प्रशासक नेमले आहे तरी पण कायमस्वरूपी मुख्याधिकारी व स्वच्छता निरीक्षक याची नेमणूक नसल्यामुळे मंगळवेढा शहरात स्वच्छतेचा बोजवारा ओढला आहे. त्यामुळे डेंग्यू मलेरियाची सारखी साथ शहरभर पसरलेली आहे. लहान मुले खूप मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. याची कोणालाच काळजी नाही. तरी शहरवासियांनी याच्यावर आवाज उठवणे गरजेचे आहे. यासाठी वारी परिवाराच्या वतीने निवेदन देण्यात आले. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घरात जाऊन घरच्या इमारतीच्या इत्यादी परिसरामध्ये तसेच घराच्या छतावर, इमारतीच्या गच्चीवर इत्यादी ठिकाणी नारळाच्या करवंट्या, टायर्स, रिकामे डबे, बाटल्या, तुटलेल्या कुंड्या, रंगाचे रिकामे डबे, संडासचे तुटलेली भांडी, भंगार वस्तू इत्यादी पाणी साचण्याची शक्यता असलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावावी. नागरिकांनी एक दिवस कोरडा दिवस पाळावा. अशा प्रकारे नागरिकांचे प्रबोधन करावे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी डेंग्यू मलेरियाचे सदृश रुग्ण आढळून येत असल्यामुळे मंगळवेढा नगर परिषदेच्या वतीने फवारणी व स्वच्छता मोहीम अधिक तीव्र राबवण्यात यावी. तसेच वारी परिवाराच्या वतीने डेंग्यू मलेरिया प्रतिबंधक जनजागृती माहितीपर पत्रके शहरात वाटण्यात येणार आहेत. यावेळी स्वच्छता निरीक्षक ॲडव्होकेट विनोद सर्वगोड यांनी निवेदन देण्यात आले. सदर प्रसंगी संजय कट्टे सोबत अजित जगताप, विलास अवताडे, रामचंद्र दत्तू, सत्यजित सुरवशे, अरुण गुंगे, नाना भगरे, गणेश दत्तू, चंदू कडंग, परमेश्वर पाटील, रविकिरण जाधव, स्वप्नील फुगारे, विष्णुपंत भोसले, स्वप्नील टेकाळे, विनायक कलबुर्मे, सतीश दत्तू उपस्थित होते. कृष्णा धोत्रे यांचा मृत्यू झाला. मात्र याचा तपास पोलिसांकडून संथगतीने होत असल्याने नातेवाईकाने न्यायालयात याचिका दाखल केली. याची सुनावणी होऊन न्यायालयाने पोलिसांना कृष्णा धोत्रे प्रकरणी नरबळीचा गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले आहेत. जानेवारी 2023 मध्ये संतपेठ येथे राहणारा कृष्णा धोत्रे वय वर्ष 8 हा मुलगा सायंकाळी खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. मात्र रात्र झाली तर तो घरी न आल्याने आई वडिलांनी त्याचा शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी पहाटे घराजवळ असलेल्या एका शौचालयात कृष्णाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरातील अनेक अवयव काढण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे नातेवाईकांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसांकडे केली होती. मात्र पोलिसांनी कृष्णा यास अज्ञात जनावरांनी हल्ला करून ठार केले असे सांगून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याने वडार समाजाने पंढरपुरात मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी कृष्णाच्या अवयवाचे नमुने तपासण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. याचा अहवाल आल्यानंतर पुढील तपास केला जाईल असे सांगितले. मात्र गेली 8 महिने पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने कृष्णाचे नातेवाईकांनी वकिलामार्फत पंढरपूर येथील प्रथम वर्ग न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना कृष्णा धोत्रे प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 302 व जादूटोणा गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले आहेत. मंगळवेढा तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी FRP पेक्षा 400 रुपये जास्त ऊस बिल द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल घुले यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर लवंगीचे जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे। मागणीप्रमाणे कारखान्याने कारवाई नाही केली तर मंगळवेढा तालुक्यातील सर्वच कारखान्याच्या गेट समोर साखळी पद्धतीने आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। गेल्या वर्षी आपल्या कारखान्याकडे गळीतास आलेल्या ऊसास पहिला हप्ता म्हणून प्रति टन 2300 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत। साखरेचे दर लक्षात घेता FRP पेक्षा जास्त 400 रुपये शेतकऱ्यांना देणे कारखान्यांना सहज शक्य आहे। ज्या वेळी कारखान्याने अडचणीत असताना शेतकऱ्यांनी FRP चे पैसे तुकड्यामध्ये घेतले आहेत। स्वामीनाथन आयोगाच्या नियमानुसार नफ्याचा वाटा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। त्याप्रमाणे सन 2022-23 सालामध्ये साखरेचे दर वधारल्यामुळे कारखान्यांना प्रचंड नफा झाला आहे। सबब 2022-23 साली गठीत झालेल्या ऊसाला FRP पेक्षा 400 रुपये जास्तीचे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना कारखान्याच्या गेटवर शेतकऱ्याचा हिस्सा मिळेपर्यंत साखळी पद्धतीने धरणे आंदोलन करत राहील। या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष आबा खांडेकर, हरी पुजारी, हरी जानकर, अरुण खताळ, दत्ता मेहत्रे, हरी लवटे, महादेव मासाळ, सुनील बंडगर, पांडुरंग कोकरे, अशोक खताळ, नितीन सूर्यवंशी, अशिल हाताळी, विजय कदम, आनंद सूर्यवंशी, गणेश खांडेकर, किरण हाताळी, संतोष हाताळी हे यावेळी उपस्थित होते। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।